वसई विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे। शहरातल्या अनेक मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रिक्षा सेवा, एसटी सेवा आणि वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा ही तात्पुरती बंद ठेवण्यात आलेली आहे। नालासोपारा एसटी डेपोच्या जवळ मी आहे आणि आपण जर बघितलं तर ही भीषणता एसटी डेपोची आहे। गुडघ्या इतक्या पाण्यातून नागरिक येत आहे। वास्तविक हा जो परिसर आहे हा नालासोपारा पश्चिमेकडील जे नागरिक आहेत, चाकरमणी आहेत, ते नालासोपारा स्टेशनसाठी येण्यासाठी हाच रस्ता धरतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एसटी डेपोचा हा परिसर आहे पूर्णपणे जलमय झालेला आहे। पाणीच पाणी या ठिकाणी दिसत आहे। एसटी एकही या ठिकाणी नाही आहे। वसई विरार आणि नालासोपारा येथील एसटी सेवा ही बंद आहे। आपण जर बघितलं तर अशीच परिस्थिती विरार एसटी डेपो, वसई एसटी डेपो या ठिकाणी आहे। पाणीच पाणी झालेलं आहे, त्यामुळे आज एसटी सेवा बंद आहे। त्याचबरोबर पाण्याचा फ्लो जास्त रस्त्यावर असल्यानं संपूर्ण रिक्षा त्याचबरोबर परिवहनच्या बसेसही बंद आहेत। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे आणि पाणीच पाणी असल्यामुळे कुणीही वाहनं ही रस्त्यावर काढत नाही आहे। आपण ही वाहनं काढू नका, कारण की प्रचंड पाऊस पडल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी आहे। गुडघ्याहून अधिक पाणी आहे, कुठे कुठे तर कमरे इतकं पाणी आहे आणि या पाण्यातून मार्ग काढत जावं लागतंय। वसई विरारमध्ये अशीच भीषणता आहे, त्यामुळे आज घराबाहेर पडू नका। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा। प्रत्येक अनेक सखल भागामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे, रस्त्यावर पाणी आहे, त्यामुळे सर्व जी यंत्रणा आहे, रिक्षा आहे, बसेस आहे, एसटी बसेस आहे, त्या बंद आहेत। त्यामुळे तुम्हाला जर आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा।